मी कविता किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी बनवत आहे शेपूची भाजी। एक जुडी साफ करून धुवून कट करून घेतलेली आहे। 2 चमचे तेल, 5-6 मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या आणि एक अर्धी वाटी मुगाची डाळ, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, शेंगदाण्याचं कूट। चला तर पाहूया शेपू भाजी रेसिपी। डाळ शिजण्यासाठी 1 ग्लास पाणी पण लागते। ह्या मिरच्या आहेत ना, याच्यात थोडंसं नमक टाकते आणि वाटून घेते मिक्सरमध्ये मोठं मोठं दाखवते तुम्हाला। हे पहा, अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे असं मोठं मोठं। आता आपण कढईत ठेवली, तेल टाकून घेऊया। हे पहा, तेल टाकून घेतलंय, तर थोडंसं तेल गरम होऊ देऊया। अंदाजे 2 चमचे घेतले। चिमूटभर जिरे टाकूया। आता जिरे तडतडले ना, हे जे आपण वाटण बनवून घेतले हे पण टाकून घेऊया। तेलात खूप छान फ्राय करून घेऊया। शेपूची भाजी खूप छान चविष्ट होते। हे पहा, तेलात खूप छान फ्राय झाले। आता आपण ही आपली भाजी टाकून घेऊया, स्लो गॅस करून घेऊन छान मिक्स करून घेऊया। हे जे हळद आणि मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घेतले ना, हे पण टाकून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकू शकता तुम्ही। छान मिक्स करून झाकून ठेवून वर गरम पाणी ठेवूया। तोपर्यंत मुगाची डाळ पण आपण स्वच्छ धुवून घेऊया। हे पहा, उघडून पाहूया, मिठाने पाणी सोडलेलं आहे। खूप छान आपली भाजी तयार होते। आपण ही डाळ धुवून घेतलेली आहे, ती पण टाकून घेऊया। तुम्ही भिजवून पण घेऊ शकता, लवकर शिजते। स्लो गॅसवर शिजवून घेऊया। वर गरम पाणी ठेवलं ना, थोडंच लागतं पाणी। छानपैकी शिजवून घेऊया, पाहूया 2 मिनिटांनी। हे पहा, आता आपण पाहूया शेपूची भाजी। वर पाणी ठेवलंय गरम करायला। वाव, किती छान पाणी सुटलंय। हे ना, आपणच भाजीला पाणी सुटलेलं आहे, मी अजून पाणी टाकलेलं नाही। आता आपण हे गरम पाणी केलेलं आहे ना, हे टाकून 5 मिनिटासाठी शिजवून घेऊया। तरी पण थोडंच टाकूया आणि गॅस फास्ट करून घेऊया। मऊसूत डाळ अशी शिजते एवढ्या पाण्यात। चला तर मग मी झाकून ठेवते, 5 मिनिटांनी दाखवते तुम्हाला। पाहूया 5 मिनिटांनी। चला तर आपण उघडून पाहूया आपली भाजी। कपड्याने धरायचं, पाणी ठेवले ना वर आपण। कढई पण गरम झालेली आहे, कापडाने धरून आपण मिक्स करूया। वाव, खूप छान झालेली आहे शेपूची भाजी। आणखी 2 मिनिटं शिजवून घेऊया, पाहूया 2 मिनिटांनी। पाहूया आता 2 मिनिटं झाले। थोडीशी डाळ नरम झाली ना, ती समजायचं आपली शिजली आहे आता भाजी। असं चेक करून घ्यायचं मुगाची डाळ। हे बघा, थोडीशी अशी नरम झाली ती समजायचं आपली तयार आहे शेपूची भाजी। भाताबरोबर, भाकरीबरोबर खूप छान लागते। माझ्या पद्धतीने बनवून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये। बाय। आता आपण मुगाचं वरण करत आहे। 1 टॅमॅटो आणि 1 वाटी मुगाची डाळ धुवून स्वच्छ शिजवून घेतली। पाहूया मुगाच्या वरणाची रेसिपी। हे पहा, फोडणीसाठी आपल्याला लागणारं साहित्य: 1 चमचा तिखट, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा नमक, अर्धा चमचा हळद। हे मी याच्यात टाकून घेते आणि 1-2 मिनिटासाठी शिजवून घेते। छान शिजवून आपण फोडणी टाकून घेऊया। माझ्या पद्धतीने मुगाचं वरण करून पहा, भाताबरोबर खूप छान लागते। हे पहा, अर्धा कांदा आणि 5-6 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरं, फोडणीसाठी तेल। चला तर पाहूया रेसिपी। चला तर आपण तडका बनवूया वरणासाठी। छोटंसं पातेलं घेतलंय, तुम्ही फोडणी पात्र घेऊ शकता।
तेल गरम झालं की आपण जिरा आणि मोहरी टाकूया. मोहरी टाकली, जिरं टाकते, हे जे लसूण आहे ना हा पण टाकते आणि होऊ देते फोडणी. याच्यात थोडेसे कढीपत्ते पण टाकूया आणि मी छोटा अर्धा कांदा कट करून घेतला, हे पण टाकूया. लाल होईपर्यंत फोडणी तयार करून घेऊया. हे पहा, आता ही फोडणी तयार झालेली आहे. गॅस सुरू करूया. ही त्या वरणात टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि छानपैकी 2 मिनिटं उकळी काढून घ्यायचं. तिखट मीठ शिजलं ना भाताबरोबर खूप छान लागते वरण. माझ्या पद्धतीने बनवून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आज मी मुगाचं वरण आणि शेपूची भाजी एकत्र व्हिडिओ देत आहे. 2 मिनिटं शिजवून घेते आणि दाखवते तुम्हाला. हे पहा, आपल्या आता वरणाला खूप छान उकळी आलेली आहे. 2 मिनिटं शिजवून घेऊया वरण. खूप छान झालेलं आहे. माझ्या पद्धतीने बनवून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया 2 मिनिटात. हे पहा, झाकून ठेवून मी 2 मिनिटं शिजवून घेतले, दाखवते तुम्हाला. वा, खूप छान झालेलं आहे. तयार आहे वरण आपलं. गॅस बंद करून घेते आणि वरती कोथिंबीर टाकून घेते. पाहूया शेपूच्या भाजीची रेसिपी.